शेतकरी सन्मान निधी योजना 9वा हप्ता संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। अनेक शेतकरी बांधव 9वा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत आहे, कारण 8वा हप्ता जे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मार्च महिन्यातच जमा झाला आहे, तो मार्च महिन्यातला हप्ता आहे तो प्रलंबित हप्ता मागच्या वर्षीचा आहे। म्हणजे मागील वर्षी नोव्हेंबर 2025 मध्ये जो हप्ता येण्याची गरज होती ते आता मार्च 2026 मध्ये 8वा हप्ता जमा झालेला आहे। बऱ्याच शेतकरी बांधवांना आता तोही प्रश्न असेल की PM किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता जमा झालेला आहे, मग नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्ता कधी जमा होणार आहे? कारण PM किसान सन्मान निधीचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीचाही हप्ता जमा होतो, मग त्यासाठी वेगळे रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही। PM किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता जमा झाला, 8वा हप्ताही जमा झाला, PM किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता मिळाला। त्यानंतर आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा आहे, तो म्हणजे नमो शेतकरीचा 9वा हप्ता कधी जमा होणार आहे। तर यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण 9वा हप्ता संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट्स असणार आहे व त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर लाभार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 4 महिन्यांचा पिरियड असतो, आता 4 महिन्यांचा पिरियडसुद्धा संपलेला आहे। 8वा हप्ता येऊन ही 10 ते 15 दिवस झालेले आहे। आता लवकरच नमो शेतकरी सन्मान निधी संदर्भात 9वा हप्ता संदर्भात GR निघण्याची शक्यता आहे। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यावरती चर्चासुद्धा होत आहे व इथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आता लवकरच एप्रिल 2026 मध्ये जे शेतकरी जे असणार आहे, पात्र शेतकरी असणार आहे, त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तर 13 मार्च 2026 रोजी PM किसानचा 22वा हप्ता मिळाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना आता 2000 रुपयांचे थकीत हप्ता थेट लाभ जे काही DBT मार्फत जमा होण्यास सुरुवात झाली होती। तर आता नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्त्या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे असणार आहे की जे पात्रता असणार आहे, जे शेतकरी PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत तेच या योजनेसाठी पात्र असणार आहे। प्रक्रिया काय की मंत्रिमंडळाने तातडीने पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतला असून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून पैसे बँक खात्यात लवकरच येणार आहेत। पात्र शेतकऱ्यांना थेट 2000 रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। तर इथे मंत्रिमंडळाने जे काही निर्णय घेतल्यानंतर जे लाभार्थी असणार आहे त्यांच्यासाठी GR निघतील, त्यानंतर निधी वितरणासाठी किती अमाऊंट असणार आहे ते देखील फिक्स होतील व पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये येणार आहे। शेतकऱ्यांनी आपले बँक खात्याशी आधार कार्डशी संलग्न ठेवणे अतिशय आवश्यक असणार आहे, जेणेकरून हप्ता जमा होण्यास अडचण येणार नाही। आता जो तुमचा हप्ता आहे कसा तपासावा, म्हणजे थकीत हप्ता तुम्हाला मिळाला आहे का नाही, तर अधिकृत जे पोर्टल असणार आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही स्टेटस पाहू शकणार आहात। नवीन तुम्ही अर्ज करू शकता का? अनेक शेतकरी बांधव विचारत आहेत की आम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार का, नवीन पद्धतीने आम्ही अर्ज करू शकणार का? तर होय, तुम्ही नवीन पद्धतीने अर्ज करू शकता। 2019च्या आधी तुमची जर शेती असेल तर नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता, पण 2019 नंतर तुम्ही जर जमीन घेतली असेल तर ते शेतकरी बांधव यासाठी पात्र नसणार आहे। CSC सेंटर असो, महाई सेवा केंद्र असो, आपले सरकार केंद्र असो किंवा तुम्ही घर बसल्यासुद्धा अर्ज करू शकणार आहात। ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज प्रक्रिया असते, त्यामुळे नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। आणि जे नमो शेतकरी सन्मान निधी योजना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्या शेतकरी बांधवांना 12,000 रुपये मिळतात। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर अनेक वेळा सांगितलेलं आहे की फार्मर ID महत्त्वाचं आहे, बंधनकारक आहे, ॲग्रीस्टॅकवरती नोंदणी करा, प्रक्रिया सुरू आहे। जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर शेती रिलेटेड कोणतीही योजना असू द्या, तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। अनेक वेळा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, फार्मर ID शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाचं आहे, त्याशिवाय तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर फार्मर ID ॲग्रीस्टॅकवर नोंदणी प्रक्रिया करून घ्यायचं आहे। आता अनेक शेतकऱ्यांचे पैसेसुद्धा बंद झाले आहेत, मग आम्ही काय करायचं? तर पंचायत समिती कार्यालयात जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पडताळणी करू शकता। तलाठी किंवा कृषी विभाग आहे तिथे तुम्ही विचारू शकता, त्यानंतर तुमची ऑफलाईन पद्धतीने पडताळणी करून तुमचे पैसे तुम्ही पात्र असाल तर पुन्हा एकदा सुरू करू शकणार आहात। तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे जो 9वा हप्ता आहे तो एप्रिल महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची दाट शक्यता आहे, कारण मार्च महिन्यातच 8वा हप्ता जमा झाला, तो मागच्या वर्षीचा होता, म्हणजे 2025 मध्ये जो येणारा हप्ता होता तो उशिरा येऊन मार्चमध्ये जमा झाल्यामुळे नक्कीच इथे
आता 9वा हप्ता लवकरच जमा होईल, कारण PM किसानचा 22वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच नमो शेतकरी सन्मान निधीचा पैसेसुद्धा वितरणास सुरुवात होते. या संदर्भात काही अडचण असू द्या, नक्कीच कमेंट करून विचारा. तुम्हाला देखील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे मिळाले का नाही, किंवा PM किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात काही अडचण असेल, पैसे जमा होत आहेत, बंद झालेत, नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजनायात्रा चॅनलला व पेजला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.